नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीबद्दल. या राशीच्या आयुष्यात काही काळ असतात जे साधे नसतात. तो काळ फक्त दिवस बदलत नाही, तो नियतीची दिशा बदलतो. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणी, अपमान, अडथळे, मानसिक संघर्षातून गेले ते सगळं व्यर्थ नव्हतं. कारण देव कधीच कोणालाही विनाकारण वेदना देत नाहीत. ते प्रत्येक वेदनेमागे एक मोठी योजना लपवून ठेवत असतात. जानेवारीच्या या 7 दिवसामध्ये या राशीसाठी सामान्य नाहीत. या काळाचे घडणार जे आहे ते अचानक असेल, अनपेक्षित असणार आहे आणि तुम्ही याचा कधी विचारही केला नसेल. आणि तुमच्या आयुष्याचा हा पुढचा प्रवास सुरू करणारे असे काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. ते लोक दूर गेले, काही स्वप्न अपूर्ण राहिले, पण आता ब्रह्मांड तुमच्याकडे लक्ष देत आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी तुम्हाला कळेल की देवसुद्धा थांबवू शकत नाहीत. थांबवून बघत आहेत की आज तुमचं नशीब अचानक बदलणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच या सर्व गोष्टी समजून येतील. आता बघणार आहोत नंबर 1 आहे. या राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात प्रचंड संयम ठेवला आहे. प्रयत्न करू नये, यश मिळणं, सतत अडथळे येणं, आपल्याच नशिबात का हा प्रश्न मनात येणार, हे सगळं काही अनुभव आहे. पण या 7 दिवसात परिस्थिती अचानकच उलटणार आहे. जिथे तुम्हाला इथून काहीच होणार नाही असं वाटत होतं, ते आता संधी तुमची उघडणार आहे. एखादी फाईल, अर्ज, बोलणे किंवा अडकलेली गोष्ट अचानक पुढे सरकणे. तुम्ही स्वतःलाच म्हणाले की हे दिवस हेच काळ होतं की आता इतक्या सहज कसं झालं. आज तो क्षण असेल जिथे भाग्य तुमच्या बाजूने वळलेलं स्पष्ट जाणवेल. नंबर 2 आहे. पैशाच्या बाबतीत चमत्कारिक बातमी मनावर असताना कमी पैशाचा प्रश्न हा या राशीच्या मुळात कायम घर बसलेला असतो. उत्पन्न असतं पण खर्च थांबत नाही. कमवतो पण हातात काहीच राहत नाही. अशी अवस्था अनेकांची झाली आहे. या 7 दिवसात पैशाशी संबंधित एखादी अशी बातमी मिळू शकते जी तुम्हाला गणित तुमचं बदलून टाकेल. अडकलेला पैसा परत मिळेल. अचानक फोनच, नवीन ऑफर, कामाची नवीन ऑफर किंवा व्यवसाय, एखादा मोठा ग्राहक मिळणे, या घरातील मोठी आर्थिक जबाबदारी हलके होणे, यापैकी काही घडू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला यावरचा दडपण बाहेर कमी होईल आणि पहिल्यांदाच आर्थिक बाबतीत श्वास मोकळा घेतल्यासारखं वाटेल. नंबर 3 आहे. देवाची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार. योगायोग नसलेला चमत्कार. या काळात या राशीच्या लोकांना एखादा असा अनुभव येईल जो केवळ योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, तर एखाद्या मोठ्या संकटातून शेवटच्या क्षणी सुटका होईल. चुकीचा निर्णय घेणार असतानाच काहीतरी घडेल आणि तुम्ही वाचा, कधी कधी एखादी व्यक्ती अचानक मदतीला पुढे येईल जिला तुम्ही कधीच अपेक्षित केलं नसेल. त्या क्षणी तुमच्या मनात एकच भावना येईल, जे देवानेच केलं काम. अनुभव तुमचं संपूर्ण विश्व बदलूनच टाकेल आणि देवावरचा विश्वास अधिक खोलवर तुमचा रुजेल. नंबर 4 आहे. नातेसंबंधात मोठा बदल सध्या समोर येईल. ह्या 7 दिवसात या राशीच्या लोकांना आयुष्यात नात्यांची खरी परीक्षा होईल. कोण तुमच्या सोबतच खरंच आहे आणि कोण आता गरजेपुरतं जवळ आहे हे स्पष्ट तुमचं नक्कीच होणार. काही नाते तुटू शकतात तर काही लोक दुरावू शकतात, पण तोटा झाल्यासारखं वाटणार नाही. कारण त्याच वेळी काही नवीन प्रमाणे हे नाते तुमच्या आयुष्यातील हे नाते जे टिकेल ते आधीपासून अधिक मजबूत होईल. तुम्ही तुमच्या ज्या त्या निघून जातील ते तुमच्या आयुष्यात कमी करून हे नाते टिकून राहतील. नंबर 5 आहे. मनाचा भार हलका होईल. आतून बदल सुरू होईल. लोकांनी खूप काही मनात दाबून ठेवलं आहे आणि न सांगत गेले दुःख, ही व्यक्त केलेली भीती, सतत स्वतःला दोष देण्याची सवय, हे सगळ्या गोष्टी मनावरचं ओझं बनलं आहे. या 7 दिवसात आतून काहीतरी बदलायला सुरुवात होईल. एखादा विचार कमवायला सोडून द्या. एखादी व्यक्तीबद्दल अपेक्षा संपेल किंवा स्वतःबद्दल त्यांनी चमत्कारिक दृष्टिकोन बदल तुम्हाला जाणवेल. खेळ, आपण पूर्वीपेक्षा शांत आहोत आणि मजबूत आहोत. हा बदल बाहेरून दिसत नाही पण आतून तुमचं संपूर्ण आयुष्य हलकं करेल. नंबर 6 आहे. भाग्य उघडण्यासाठी स्वतःला काय केलं पाहिजे. एक छोटी चूक मोठा चमत्कार थांबवू शकतो. जरी गृहीत तुमच्या बाजूने असले तरी
या राशीच्या लोकांनी या 7 दिवसात काही गोष्टींची विशेष काळजी घेण्यात अत्यंत आवश्यक आहे. कारण काळजी इतकी वरदान देणार आहे की तुम्ही विचार करतो तुम्ही पण तुमची परीक्षा घेणारा देखील आहे. या दिवसात हट्टपणा कमी करा. माझे बरोबरच ही भूमिका आहे, ही भूमिका टाळा. एखाद्याने सल्ला दिला तर तो लगेच नाकारू नका. तुमचं वागणं एकदम शांत राहणं तितकं भाग्य अधिक वेगाने तुमच्याकडे येईल. सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसून देवाचे आभार मानले तर मनातल्या मनात सकारात्मक संकल्प करत आणि संध्याकाळी स्वतःच्या वागणुकीत थोडं आत्मपरीक्षण करणे हे छोटे उपाय या 7 दिवसात फार मोठे परिणाम ते लक्षात ठेवा. या काळात तुमचं कर्म तिथे खाद्य ठरवत आहे. हे 7 दिवसात पुढील अनेक वर्षांचा पाया इथेच घातला जाणार आहे. 7 दिवस तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्याचा पाया घालण्यासाठी आले आहेत. या काळाचे निर्णय घेतले जातील. जे लोक निवडले जातील आणि त्यांच्या गोष्टी सोडल्या जातील त्यांचा परिणाम पुढील अनेक महिन्यांनी वर्षापर्यंत जाणवेल. राशींच्या लोकांना या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. आयुष्य तुम्हाला जबाबदारी म्हणून भूमिका पूर्णपणे असणार आहे. तोच मार्ग तुम्हाला स्थिर आणि समाधान आणि खरी ओळख देणारा ठरेल. दैवत इथे फक्त पाहत नाही तर ते तुमचं प्रत्येक पावलांकडे लक्ष ठेवून आहे. म्हणून या 7 दिवसात जे काही घडते त्याकडे तुम्हाला हलक्या फलक्या नजरेने पाहू नका. कारण इथे तुमच्या आयुष्याची दिशा शांतपणे काम व ठामपणे बदलली जात आहे. या राशीच्या लोकांसाठी जानेवारीचे 7 दिवस म्हणजे थांबलेले आयुष्य पुन्हा चालायला लागल्यासारखे आहे. जिथे अंधार होता तिथे दिशा दिसू लागेल. जिथे भीती होती तिथे विश्वास निर्माण होईल आणि जिथे तुम्ही स्वतःवर शंका होती तिथे आत्मविश्वास पुन्हा उभा राहील. आणि या काळात घडणारे बदल कदाचित लगेच मोठे दिसणार नाहीत पण ते खोलवर परिणाम करणारे असतील. जे बदल तुमच्या पुढील अनेक महिन्यांचा पाया घालतील. लक्षात ठेवा, हा काळ संपल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही. तुमचा विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा सल्ला आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेलाच असेल. देवाने तुमच्यासाठी जे ठरवलं आहे ते तुम्ही त्यांच्या सुरुवातीला 7 दिवसात म्हणूनच देवही क्षणभर थांबवून पाहत आहेत. या राशीच्या आयुष्यात नेमकं काय घडत आहे हे नक्कीच ते बघत आहेत आणि याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या राशीची जर तुम्हाला अंगठी हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक देते त्यावरून खरेदी करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.